हनुमान जयंतीची शोभायात्रा आणि अचानक बेपत्ता झालेला 14 वर्षीय मुलगा. 24 तास उलटले पण अजूनही काहीच पत्ता नाही. परिवाराचा आक्रोश आणि रस्त्यावर उतरलेले नागरिक. नेमकं काय घडलं? तर सविस्तर माहितीनुसार 2 एप्रिल हनुमान जयंतीचा उत्साह, ढोल ताशांचा गजर आणि मोठ्या उत्साहात निघालेली शोभायात्रा. पण याच गर्दीतून अचानक बेपत्ता झाला अथर्व नानोरे, वय वर्ष 14. घटनेनंतर कुटुंबियांनी शोधाशोध सुरू केली. नातेवाईक, मित्र, परिवारातील नागरिक सगळ्यांनी अथर्वचा शोध घेतला. पण 24 तास उलटूनही अथर्वचा कोणताही ठाव ठिकाणा लागला नाही. या घटनेमुळे कुटुंबियांचा संयम सुटला आणि संतप्त नागरिक रस्त्यावर उतरले. चक्काजाम आंदोलन करत जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. आमच्या मुलाला शोधा, पोलीस काय करतायत, अशा प्रश्नांनी वातावरण तापलं. परिस्थिती हाताबाहेर जाण्याआधी पोलिसांनी हस्तक्षेप केला आणि आंदोलन शांत करण्याचा प्रयत्न केला. मात्र सर्वात मोठा प्रश्न अजूनही अनुत्तरित. अथर्व नानोरे नेमका कुठे आहे? अपहरण की गर्दीत हरविला, की यामागे काही वेगळंच कारण आहे? पोलिसांनी तपास सुरू केला असून सीसीटीव्ही आणि इतर तांत्रिक पुरावे तपासले जात आहेत. पण वेळ जसजसा पुढे जातोय तसतसा कुटुंबियांचा आक्रोश वाढत चाललाय. एका 14 वर्षाच्या मुलाचा पत्ता नाही आणि प्रत्येक मिनिट महत्वाचा आहे. प्रशासनाने आता वेगाने कारवाई करून अथर्वचा शोध लावणं गरजेचं आहे. ही फक्त एका कुटुंबाची वेदना नाही, तर संपूर्ण समाजासाठी धोक्याची घंटा आहे.